झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉमची परीक्षा आजपासून सुरू झाली। प्राध्यापकांच्या संपामुळे अनिश्चिततेच्या वातावरणात पहिला पेपर झाला खरा, पण यातून विद्यापीठामधला अनागोंदी कारभारच पुन्हा चव्हाट्यावर आलाय। पहिल्याच दिवशी उडालेल्या अभूतपूर्व गोंधळानं उरलेली परीक्षा कशी पार पडणार याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे। संपावर प्राध्यापक ठाम, अधिक तारखांसाठी विद्यापीठ आग्रही, बरोबर परीक्षांचा खेळ खंडोबा। मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉम परीक्षांचं हे चुकलेलं समीकरण। पहिल्याच पेपरला या चुकलेल्या गणितानं घोळ घातला आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला। प्राध्यापक संपावर असतानाही बँक कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीनं परीक्षा वेळापत्रकानुसारच घेणार असं विद्यापीठानं जाहीर केलं। मुंबई आणि उपनगरातल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पोहोचले खरे। संपकरी प्राध्यापक आणि सरकारच्या हटवादी भूमिकेमुळे अनेक अडचणींचा सामना करत टीवायच्या परीक्षांना आज तणावपूर्ण वातावरणात पोलीस बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात होतीये, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले। मात्र आजची जर परीक्षा केंद्रांवरची परिस्थिती आपण पाहिली तर आता विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही हाल होत आहेत, कारण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनंतर आता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील पालकांना परीक्षा केंद्रांवर यावं लागतंय। मी सेंटरवर आली 9:30 वाजता आणि पेपर चालू झाला आमचा 12:30 वाजता। आणि म्हणजे आधी तर असं होतं की सगळे टीचर स्ट्राईकवर होते, ते बोर्ड वगैरे घेऊन उभे होते की आमचे डिमांड्स वगैरे पूर्ण करा वगैरे। मुलांना वेटीस धरू नये। शिक्षकाने तुम्ही परीक्षेच्या आधी जर संप वगैरे केला तर त्याच्यातून काय ते तोडगा निघाला। मुलांची वर्षभराची मेहनत असते, त्यात तुम्ही असं केलं तणावामध्ये मुलं परीक्षेमध्ये पेपरला पण टेन्शनच येतं कसं द्यायचं। त्यामुळे आम्हाला बहुतेक पालकांना टेन्शन येऊ नये म्हणून सपोर्ट म्हणून आम्हाला यावं लागतं। अनेक केंद्रांवर परीक्षा तास-दीड तास उशिरानं सुरू झाली। 11च्या पेपरसाठी अर्धा पाऊण तास आधी कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आणखी वाट बघावी लागली। पेपर सुरू झाला तेव्हाचं चित्र काहीसं असं होतं। अनेक केंद्रांवर परीक्षा तास-दीड तास उशिरानं सुरू झाली। 11च्या पेपरसाठी अर्धा पाऊण तास आधी कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहावी लागली। पेपर सुरू झाला तेव्हाचं चित्र काहीसं असं होतं। एकाच बाकावर अशा 2-2 विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं होतं। एक्झाम हॉलमध्ये एरवी सराईत सुपरवायझरची करडी नजर असते, ह्या परीक्षेतलं चित्र मात्र वेगळं आहे। सराव नसलेले अनेक ज्येष्ठ नागरिक इथं सुपरवायझरच्या भूमिकेत होते। याचाच अर्थ फारशा प्रामाणिक नसलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी करायला संपूर्ण मोकळीक विद्यापीठानं देऊ केली। त्यामुळे या परीक्षेबाबत कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ किती गंभीर आहे हीच बाब अधोरेखित केली आहे। झी 24 ताससाठी दीपाली जगताप, मुंबई। तर या परीक्षांच्या दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवरती कारवाईचे संकेत विद्यापीठ प्रशासनानं दिले आहेत। परीक्षा 1-1.25 तास उशिरा का होऊ नये, तो परीक्षा व्यवस्थित झाली तिकडे, हे महत्त्वाचा एक प्रश्न होता। आणि पोलीसची व्यवस्था प्राचार्यांना बोलण्यात आला होता की तिकडे सगळी व्यवस्था ठेवली पाहिजे। आपण प्राचार्यांना होते, उपप्राचार्य होते, सगळी माहिती घेऊन चर्चा करून जे सही कायद्यानुसार असेल ती कारवाई केली जाईल। एक बेंचवर 2 विद्यार्थी हे असा काही असेल तर आम्ही त्याची माहिती नक्की घेऊन आणि परत आपला जे बोर्ड ऑफ एक्झामिनेशन मध्ये चर्चा करून बरोबर डिसिजन घेऊया। झी 24 तास एक पाऊल पुढे।